गेला असेल की शारदाश्रमच्या त्या सामन्यामध्ये तंबूमध्ये बसून तू नेमकं काय केलंस. इथे या प्रेक्षकांसाठी म्हणून मला तुला विनंती करायची आहे की त्यावेळेस तुझ्या डोक्यात नेमकं काय चालू होतं. चाळीस वर्षापूर्वीचा विचारतोस तर एवढी मेमरी नाही आहे, पण इकडे मी आलो आणि माझा सत्कार केला. सर्वप्रथम सर्वांना धन्यवाद. थोडा उशीर झाला मला, पण मुंबईचं ट्रॅफिक तुम्हाला माहिती आहे आणि थोडीशी भूक ही लागावी म्हणून माझा तो उद्देश होता. त्यामुळे आय थिंक माझं इकडे सर्वप्रथम यायचा कल असा होता की काय काय खायला मिळेल इकडे. तर चला येतो तुझ्या प्रश्नावरती येतो. 40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 664 रन्स केलेले सचिन आणि विनोदनी. तर पॅड बांधून बसलेलो, पण दॅट इज नॉट माय ओनली क्लेम टू फेम. सो तर 2 दिवस पॅड बांधून बसलेलो. 3 टाईप्स ऑफ इमोशन्स होते. पहिल्यांदी थोडीशी एन्झायटी होती. लहान होतो, 12 वर्षाचा 13 वर्षाचा होतो मी. तर एन्झायटी होती, थोडीशी क्युरिओसिटी होती की कधी माझी बॅटिंग येणार. ते झाल्यानंतर थोड्या वेळानंतर फ्रस्ट्रेशन आलं की बॅटिंग येणार का नाही येणार. आणि त्याच्यानंतर थर्ड इमोशन होतं की आता जाऊन दे, बॅटिंग आली नाही आली काय फरक नाही पडत, एन्जॉय कर, जे काय बघतोस ते एन्जॉय कर. त्यामुळे 1-1.5 दिवसाच्या कालावधीमध्ये मी 3 इमोशन्स पालथे घातले. त्यामुळे दोज वर माय अँड ॲज आय सेड दॅट इज नॉट माय ओनली क्लेम टू फेम. नक्कीच विविध स्थित्यंतरं आपल्या आयुष्यात घडत असतात. प्रत्येक काळामध्ये आपल्यासोबतचे फलंदाज, आपल्यासोबतचे सहकारी खेळाडू येत असतात, जात असतात. तुझ्या त्या काळामध्ये तुझ्याबरोबर खेळलेले जतीन परांजपे, मनोज जोगळेकर, अजित आगरकर, सचिन तेंडुलकर, ऑफकोर्स, नंतर विनोद कांबळी, हे सगळे वरच्या स्तरावर क्रिकेट खेळायला गेले आणि आपण कुठेतरी मागे राहिलो. ही जी भावना त्यावेळेस किंवा एक सुटपुट लागून राहिली असेल, तर ती जी काही एक एन्झायटी वेगळी असते की मला कधी संधी मिळेल हे जे वाटत असतं. आणि कित्येक वेळा असं होतं की हातातोंडाशी आलेला घास पटकन निघून जातो. अशा कित्येक घटना तुझ्या बाबतीत घडलेल्या आहेत. पण मुंबईच्या क्रिकेटने तुला खूप काही दिलं. तुला क्रिकेटचे डावपेच, फलंदाजीतले बारकावे हे सगळे दिले. आणि याचबरोबर तुझ्या या कारकिर्दीमध्ये काही प्रशिक्षक, वेगवेगळे प्रशिक्षक येऊन गेले. माझ्या अंदाजाने वासू परांजपे, सुरू नायक मला वाटतं असतील काही काळ, किंवा चंदू पंडित, काका अशोक मंगळ, या सगळ्या प्रशिक्षकांमध्ये तुला नेमका भावलेला आणि तुझ्या हृदयाजवळ असलेला प्रशिक्षक ऑफकोर्स आचरेकर सर सुरुवातीला होते, पण ह्या वरच्या कारकिर्दीमध्ये जेव्हा मी इंडियाला खेळलो नाही तर बरेचशी लोक येऊन मला बोलतात की अरे अनलकी आहे. पण आय टेल यू ऑनेस्टली, इथे सगळीजणं आहेत, इथे लहान मुलं पण आहेत. तर लेट मी मेक दिस व्हेरी क्लिअर की मला आईवडिलांनी हे शिकवलं नाही की रडत बसायला. मे बी लोकांना वाटत होतं की अरे हा फार अनलकी आहे, ह्याला मिळायला पाहिजे होता. पण आय कन्सिडर माय सेल्फ रिअली लकी, बिकॉज 20 वर्ष जर का मुंबईसाठी कोण खेळू शकतो तर तो मुलगा लकीच पाहिजे. आणि इतर गोष्टींकडे लक्ष माझं कधीच नव्हतं की मला एकच ध्येय होतं. माझ्या वडिलांनी आणि माझे काका, आता कोणीतरी मला सांगितलं, प्रकाश मुजुमदार, माझे काका, आम्ही एक जॉईंट फॅमिलीमध्ये मी वाढलो. त्यामुळे वडिलांचे आणि माझ्या काकांचे खूप संस्कार, क्रिकेटिंग संस्कार बरेच झाले. तर त्यांनी मला एवढंच सांगितलं की रन्स करत राहा. रन्स हे माझा ब्लड फ्लो होता. माझा रन्स मग मी कुठेही करीन, पाहिजे तर खार जिमखान्याला करीन, CCIला करीन, मुंबईसाठी करीन, भारतासाठी करीन, किंवा इंग्लंडमध्ये खेळत असलेल्या क्लबमध्ये करेन. अल्टिमेट एम वॉज टू स्कोर रन्स.
मग दॅट गेव मी अ लॉट ऑफ प्लेजर. दॅट वॉज माय ब्लड फ्लो. त्यामुळे बाकीचं गोष्टी त्या दुसऱ्या होत्या. प्रथम गोष्ट होती रन्स करणं आणि तेच मी करत गेलो. माझा दुसरा प्रश्न होता नाही, तू कोचिंगबद्दल विचारलं. एक मेन कोचचं तू नाव विसरलास. इनफॅक्ट दोन. पहिलं म्हणजे माझे गुरु रमाकांत आचरेकर सर आणि त्यांच्याही अगोदरचे माझे गुरु म्हणजे माझे वडील अनिल मुजुमदार. क्या बात आहे. माझा विचारण्याचा उद्देश असा होता की तुझ्या प्रथम गुरुला सगळे ओळखतात, पण नंतरचे जे काही संस्कार झाले त्या बाबतीत, कारण अशोक मंकड यांच्यासारखा खडूस कर्णधार आणि फलंदाज यांच्या हाताखाली तुला खेळायला मिळालं. नंतर चंदू पंडित, नंतर बरेचसे कोचेस झाले. मुंबई क्रिकेट थोडंसं भारतामध्ये एक टॉर्च बेअरर असतात ना, त्यातला प्रकार आहे. तर फर्स्ट कोच वॉज फॉर मुंबई. बाकी अगोदर होते. द फर्स्ट कोच वॉज बलविंदर सिंग संधू, 1996 मध्ये आले. त्याच्या अगोदर बाकीचे जेवढे होते तेवढे सगळे मॅनेजर्स होते. म्हणजे करसन गावरी होते. माझ्या डेब्यू मॅचला रवी शास्त्री माझा कॅप्टन होता. बरेचसे असे प्लेयर्स होते, सिनियर प्लेयर्स होते जे कोचिंग रोलमध्ये जायचे. आणि जे यंगस्टर्स, माझ्यासारखे जे यंगस्टर्स बाहेर येत होते त्यांना ते व्हॅल्युएबल टिप्स द्यायचे. कमी बोलायचे, पण जेव्हा द्यायचे तेव्हा एकदम बरोबर व्हॅल्युएबल टिप्स होते. म्हणजे रवी शास्त्री होता, संजय मांजरेकर होता, सचिन माझ्या बरोबरच आम्ही एकत्रच वाढलो. तर ह्यांच्याकडनं मला बरंच क्रिकेटिंग जे स्मॉल बारकावे जे आहेत ते मला ह्या दोन कॅप्टन्सकडनं कळले, संजय आणखीन रवी शास्त्री. आणि मग अशोक मंकट, चंद्रकांत पंडित तर नंतर कोचिंगमध्ये होतेच. त्यांच्याकडनंही बरंच काही शिकलो. मगाशी मी तुझा उल्लेख त्या खेळपट्टी पारखण्याबाबतीत केला होता की जी 3 नावं मी घेतली होती, चंद्रकांत पंडित, सुलक्षण कुलकर्णी आणि तिसरा अमोल मुजुमदार. ह्या बाबतीमध्ये मी खरंच सांगेन तुम्हाला जोरदार टाळ्या वाजवा, कारण खेळपट्टीची ओळख करून घेणं आणि त्या प्रकारे खेळाची दिशा ठरवणं ह्याच्यामध्ये खूप मोठं श्रेय आहे. ह्याबरोबरच असा कुठला फलंदाज आहे की आणि किंवा प्रशिक्षक आहे की त्याचा तुझ्यावर खूप प्रभाव आहे, म्हणजे तुला नेहमी जाणवतं की हां ह्यांच्यामुळे मला हे करता आलं, ह्या फलंदाजामुळे मी हा स्ट्रोक लक्षात ठेवला. प्रभाव ज्याचा कोणाचा आहे त्याचं नाव बॅट्समन बॅटिंगमध्ये. जेव्हा मी वाढत होतो, वेन आय वॉज रिअली यंग, सुनील गावस्कर प्रत्येक शॉट मला अजूनही लक्षात आहे. जेव्हा मी टेलिव्हिजनवरती बघायचो तर सुनील गावस्कर सरांचा खूप मोठा प्रभाव आहे. आणखीन नंतर जे शिकलो ते माझ्या एक गोष्ट मुंबई क्रिकेटमध्ये एकदम अनरिटन रूल होता की डोळे उघडे, कान उघडे आणि तोंड गप. तोंडावरती बोट. त्याच्यानी बरंच काही शिकलं जातं, त्याच्यानी बरंच काही ऑब्झर्व केलं जातं, त्याच्यानी बरंच काही तुम्ही ओळखू शकता. आणि माझे कान आणि डोळे सदैव उघडे होते. एवढंच मगासपासून तू म्हणजे पिचचं सांगतोय. आय थिंक तुटलेलं आहे हे बॅटिंग पिच आहे. मुंबई आणि त्यांचा खडूसपणा हा जगजाहीर आहे. मला याच्या मी खडूस वाटतो का? मी जाहीररित्या बोलू शकत नाही. क्रिकेटमध्ये मी जाहीररित्या बोलू शकत नाही. एक क्रिकेटपटू म्हणून तू खडूस होतास, एक खेळाडू म्हणून तू खडूस होतास आणि ते असायलाच पाहिजे. त्याबद्दल मी सांगतो. एकदा ती बाउंड्री रोप क्रॉस केली ना ग्राउंडवरती, एकदा बाउंड्री रोप क्रॉस केल्यानंतर मला माहिती नाही, आय वॉज लाईक अ बीस्ट. आय वॉज अ बीस्ट. सुंदर. पण बाउंड्री लाईनच्या या साईडला आय वॉज ॲज इझी ॲज इट कम्स. क्या बात आहे. खडूस वाटत नाही ना.
एका या खडूसपणाचं एक वेगळं कारण शोधण्याचा मी प्रयत्न केला आणि आता निवड समिती सदस्य जितेंद्र ठाकरे त्यांच्याशी एकदा बोलत असताना त्यांनी एक सुंदर गोष्ट मला सांगितली की ते म्हणत होते जेव्हा आम्ही खेळलो तेव्हा मैदानामध्ये 11 कर्णधार असायचे आणि एक नेता असायचा. याचा अर्थ आता चित्र वेगळं आहे, कारण त्याचा अर्थ असा होता की कुठल्याही खेळाडूला काय करायचं, फिल्डिंग कुठे लावायची किंवा बॉलरला बॉलिंग कशी टाकायची आणि बॉलरनी बॉलिंगप्रमाणे फिल्डिंग लावणं, ह्या सगळ्या गोष्टी सांगायला लागायच्या नाहीत. या तुम्हाला आपसूक कळायच्या. मी ठाण्याकडे येतो. ठाण्याशी पण तुझा चांगला संबंध आहे. मगाशी मी निलेश हजारनीचं उदाहरण दिलं. ठाण्यामध्ये तू रणजी सामने खेळलास दादोजी कोंडेवर. ठाण्यामध्ये तुझा मुक्त संचार असायचा मिसळसाठी म्हणा किंवा वडापावसाठी वगैरे वगैरे वगैरे. ठाण्यामध्ये तुझे 2 मित्र मला माहिती आहेत, एक मयूर कद्रेकर आणि पर्णात गुप्ते. या दोघांबरोबर तू सामने खेळलायस, त्यांच्याबद्दल आम्हाला थोडंसं ऐकायला आवडेल. ठाणा कसं होतं, CKP हॉल मला इथे एंटर करताना एवढं आनंद झाला. आणखीन मला इथे आल्यानंतर कळलं की ही बिल्डिंग ज्यांनी जे आर्किटेक्ट आहेत ते तुम्हीच बांधली, त्याबद्दल धन्यवाद. इकडे मी लहानपणी सगळे कार्यक्रम इथेच असायचे. CKP हॉल ठाणा, एक CKP हॉल दादरला होता आणि एक CKP हॉल ठाण्यामध्ये होता. तर आणि इकडे खारकरळीमध्ये आमचे नातेवाईक म्हणजे माझा प्रसाद काका इकडे, प्रसाद चिटणीस शेजारीच राहत खारकरळीमध्ये. तर ठाण्यामध्ये येणं जाणं भरपूर असायचं. मयूर कद्रेकर माझा थोडा सिनियर होता स्कूलमध्ये. अतिशय चांगला प्लेअर होता, अप्रतिम प्लेअर होता. अनफॉर्च्युनेटली पुढे खेळू शकला नाही, पण वॉज अ व्हेरी टॅलेंटेड प्लेअर. अँड सो वॉज पर्णात गुप्ते. म्हणा CKP होता पर्णात. आणि मला असं वाटतं बरेचसे असे क्रिकेटर्स होते ठाण्या साईडवरनं आलेले. मंदार साने होता इकडे कल्याणवरनं, डोंबिवलीवरनं. निलेश कुलकर्णी होता डोंबिवलीकडनं. आविष्कार आत्ता माझ्याबरोबर होता संध्याकाळी. तर नाही, सगळे अप्रतिम क्रिकेटर्स होते. सोलो आणि सुलक्षण कुलकर्णी, त्याला कसं विसरू. तर आय थिंक इट इज अबाउट टाइम दॅट ठाणा एक मोठं स्टेडियम आहे इकडे दादाजी कोंडे. आय थिंक इट शुड बी रिवाइव्ड अँड एक मोठी अकॅडमी इकडे ही मुंबई क्रिकेट असोसिएशनची झाली पाहिजे. नक्कीच. आता सुरुवात तर झालेली आहे. आणि ठाण्याला मी रणजी ट्रॉफी खेळलो इकडे. सचिन, मी, विनोद होता त्या मॅचला. महाराष्ट्र अगेन्स्ट आय थिंक पहिली मॅच गुजरातच्या अगेन्स्ट झाली. महाराष्ट्र अगेन्स्ट 165 केले. राईट. आणि एक वेगळा प्रश्न, क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडूला एक पॅव्हिलियनच्या आतलं एक टोपण नाव असतं. सचिन तेंडुलकरला तेंडले म्हणायचे, जतीनला जॅट्स. अजून वेगळं तुझ्यासाठी काय असं एक खास नाव होतं का पॅव्हिलियनचं? खडूस. मग आता माझ्या मगाच्या प्रश्नाचं उत्तर तू अशा प्रकारे दिलंयस. बघा, ती ड्रेसिंग रूम मधली गोष्टी, एक गोष्ट परत एक अनरिटन रूल होता मुंबई क्रिकेट असोसिएशन, मुंबई क्रिकेट टीमचा, की ज्या ड्रेसिंग रूम मधल्या गोष्टी आहेत त्या ड्रेसिंग रूम मध्येच राहायला पाहिजे, त्या बाहेर नाही आल्या. मी बाहेर काढल्या. धन्यवाद. तुझ्याशी गप्पा मारताना आम्हाला खूप आनंद झाला आणि असाच येत राहा. हा महोत्सव दरवर्षी असतो. विविध कार्यक्रम इकडे आयोजित केले जातात. अतुल फणसे CKP सोशल क्लबचे कार्याध्यक्ष आहेत आणि ही सगळी मंडळी तेवढेच उत्सवमूर्ती आहेत, उत्सवासाठी उत्सुक असतात. तर तुला पुन्हा एकदा आम्हाला इथे आमंत्रित करायला आवडेल. तू इथे आलास, आमच्याशी संवाद साधलास, त्याबद्दल